नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेविषयीची एक अपडेट आहे. खूप शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होईल. अखेर त्याबाबतचे सर्वच प्रश्न आज मिटलेत म्हणायला काही हरकत नाही. कारण माननीय राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी स्पष्ट केले की 23 मार्चच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल. त्यांच्या म्हणण्यानुसार पुढच्या आठवड्यात हे पैसे नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कारण आता निधीही मंजूर झालेला आहे. आता फक्त वाटपाची प्रतीक्षा आहे. आता यामध्ये खूप शेतकऱ्यांना प्रश्न आहेत की कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे येणार. PM किसानचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना पडलेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता पडलेला नाही असे शेतकरी यातले वगळले जाऊ शकतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता दोन्ही एकत्रित येणार का? खूप मोठा प्रश्न आणि खूप महत्त्वाचा प्रश्नही हाच होता. आणि याच्यातून हे स्पष्ट झाले शेतकरी मित्रांनो. कारण फक्त 8वा हप्ताच आपल्याला 23 मार्चनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे. कारण 9व्या हप्त्यासाठी अजून राज्य शासनाकडून कुठलाही निधी मंजूर केलेला नाही आहे. त्यामुळं त्यासाठी राज्य शासनाकडून दुसरा निधी मंजूर झाल्यानंतर 9व्या हप्त्याबाबत अपडेट येऊ शकते. परंतु सध्या तरी राज्य शासनाकडून 8व्या हप्त्यासाठी जो निधी मंजूर करण्यात आला आहे तोच निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. पण महत्त्वाचा प्रश्न हा होता की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार म्हणत नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी वाट पाहिली. अखेर राज्य शासनाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे की आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे मंजूरही झालेत आणि हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पडायला पुढल्या आठवड्यात म्हणजे 23 मार्चच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. आता सध्याच्या सततच्या 2-4 दिवस सुट्ट्या असल्यामुळं हे पैसे सध्या वाटप होणार नाहीत. त्यामुळे सोमवारच्या नंतर कधीही एखाद्या कार्यक्रमामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जाईल. त्यामुळं हा हप्ता फक्त एकच येईल. कारण 8वा आणि 9वा हप्ता येण्याची अपेक्षा होती. परंतु सध्या तरी 9व्या हप्त्याची आशा धुसूर आहे. त्याबाबत अपडेट आली तर लागलीच चॅनलवर व्हिडिओ येईल. आणि PM किसानचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार. ही चेक सर्व शेतकऱ्यांपर्यंत अपडेट द्यायची होती. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.